नमस्कार मित्रांनो, तरी आपण आलेलो आहे इथं शिवाजी पुलावर. बघूयात आपल्या कोल्हापुरात कुठं कुठं आणि कसा कसा पूर आलाय ते. या तुम्हाला दाखवतो पाणी. तरी आता तुम्ही पाणी बघू शकता नदीचं. समोर तिथं आपला घाट आहे, तो तुम्हाला जवळनं दाखवतो. बघू शकता, हे बघा, हे आपलं इथं सगळं रोड ओळखीचं आहे. खरं तुम्हाला ते पाण्यात गेल्यामुळे ओळखणार नाही. समोर गायकवाड पुतळा आहे, पण इथं बॅरिकेड टाकल्यात. हा रस्ता डायरेक्ट जातोय गंगाविषयी सप्लायशी. जावळाचा गणपती म्हणजे आपलं रंकाळा टॉवर. तर बघू शकताय तुम्ही. आता आपण आलोय रंकाळ्यावरती. रंकाळ्याचं पाणी बघायला. बघूया रंकाळ्यावर केवढं पाणी आहे. हे वातावरण बघून सुद्याला वाटलं जरा चहा बी काहीतरी प्यावा, म्हणून मला सुद्याने सांगितले गाडी साईडला घे. मग आता सुद्याने सांगितले म्हणलं ते ऐकायला लागते. गाडी लावली साईडला आणि या भांड्याला उकाळायला खळखळीत चहा बघून आमची थंडीच गेलेली. त्या थर्मासमध्ये यो भाऊ आपलं वताल ते चहा बसासा. मग काय, घे. हे भावानं घातला कपात चावी चालू करून चहा. मग काय, सुद्या ऐकते. घेतला कप आणि बसला गेला काय समोर. हे बघ, पाणी बिनी बघत आपले निवांत मध्ये. आम्हाला वायर आलती की कळंब्याचं पाणी आले बाहेर. लगेच गाडी आम्ही वळवली कळंब्याकडे. लावा ताकद लावा. आमच्या तिघांसाठी मी गाणी डेडिकेट केल्या. ऐका. आले तुफान किती जिंकना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी, लढलो. आता आपण आलोय तांबड कमानीपाशी. आता इथलं वातावरण कसं आहे आणि इथं पाणी केवढं आले ते बघूया आपण. बघ, बघा कसं उडी दे. बघा कावळा. बघा नेम बघा. डेंजर नाही माझी. याचं नॅशनल झालं दगडफेक मध्ये, तुम्हाला सांगतो. क्रिकेट खेळले, फुटबॉल हा. खेळले, गोळाफेक खेळले, गोट्या खेळल्यात. खरंच दगडफेक टॉपचा विषय. आता बघा एका मार्गाचे टर्न मारतीत चिखलात. बघा तुम्ही इकडे बघायला मिळणार तुम्हाला. त्या गाडीवर नको. हा होय, त्यामुळं बघा एक हात पण तुम्ही वर केला आता चुकून. आता आपण चाललोय कळंब्याला. कळंब्याच्या तलावातलं पाणी आले बाहेर. आता तिथं काय विषय होतोय ते बघूया जाऊन. या तुम्ही. ते पोरी बघायला मला वाटते. नाही बंद केलं. पोलीस थांबल्यात वाटतं. कवड्या लांब मर्दा आल्या आपण. मर्दा रंकाळ्यावर इकडं आल्या आपण. चेष्टा नाही बाळ. तू पुढे जा. हा हॅलो जरा मागं सरका. सरका माहिती चला मी तुम्हाला दाखवतो का.
इथं थांबू देत नाही बघा. सगळे फिरून फिरून झाल्यावर लागले आम्हाला भुका. आता म्हणलो वडापाव खाऊया. वडापाव खायला सुरुवात करतोय. अत्तरला विचारलं काय आहे, संपला विषय. मी देतो वड्यावर तडाखा. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की प्रयत्न करेन तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणण्याचा. नमस्कार, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.